कॅफेत मंद संगीताचा आवाज होत रुद्रने स्वतः कबूल केल्यापासून की काव्या ही गायकवाड फॅमिलीची खरी सून आहे, शहरात एकच गोंधळ उडाला होता. आज काव्या आणि सानिका दोघी निवांतपणे नाश्ता करत बसल्या होत्या. तेव्हाच दरवाजातून दोन ओळखीच्या चेहऱ्यांनी आत पाऊल टाकलं. गीता आणि मीना. सानिकाने भुवया उंचवल्या, पण काव्या मात्र निर्विकारपणे हसली. रुद्रनेच काल सांगितलं होतं, हे दोघं आता चापलुसी करतील, कारण तुला आता सगळे गायकवाड घराण्याची सून म्हणून बघतात. काव्याने हलकंसं स्मित करत सानिकाकडे कुजबुजली. यालाच म्हणतात शत्रूच्या वाटेवरच भेट. गीता आणि मीना थोडा धीर करून पुढे आल्या. सानिका, काव्या, अरे वा, काय योगायोग, इथे भेटणे किती छान झालं. काव्याने वर पाहिलं. त्यांच्या बनावट हसण्याने तिच्या अंगावर काटा आला. गीता पटकन बोलली, काव्या, आपण तर लहानपणापासून ओळखीचं. आमचं घर तुमच्या घराजवळ होतं. मी आधी थोडी मूर्खपणा केला, पण मनावर घेऊ नकोस. तुझ्या ऑफिसचं भाडं मी माझ्या मावशीकडून 1 वर्षासाठी माफ करून घेतलंय. काव्या हलकं हसली. अगं हो, तू सांगितलं नसतं तर मी विसरलेच असते, पण आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. पण मला आठवते, काल तूच म्हणालीस त्यांना ऑफिसमधून बाहेर काढा. आता मात्र तू म्हणतेस आपण बालमैत्रीण. गीताचा चेहरा उतरला. मीनाच्या डोळ्यात पश्चाताप झळकला. मीना पटकन हसत म्हणाली, अरे तो तर विनोद होता. तू आता गायकवाड फॅमिलीची सून, रुद्रची बायको. तुझं रेंट देणं म्हणजे आमच्यासाठी सन्मान आहे. माझ्या मावशीला अभिमान वाटेल अशी सून तिच्या बिल्डिंगमध्ये काम करते म्हणून. काव्य हळूवार हसली. नको रे, आम्ही योग्य करार केला आहे. मी भाडं वेळेवर देते आणि कोणी मला बाहेर काढू शकत नाही. तुझी काळजी पुरेशी झाली. गीताला वाटलं ती मवाळ झाली. ती पटकन जवळ आली आणि म्हणाली, अगं इतकं औपचारिक नको होऊ, थोडं पाणी पिऊन घे. काव्याने तिचा हात थांबवला. चेहरा कडक झाला. माझ्या वस्तूंना हात लावू नकोस, नंतर मी प्यायचं काही उरलं नाही तर. संपूर्ण कॅफेत शांतता पसरली. गीताचा चेहरा हिरवट झाला. काव्या, असं बोलतेस? काव्याने शांतपणे खुर्ची सोडली. का, चुकलं का काही? मी थोडी थेट बोलते, त्यामुळे बरेच लोक दुखावतात, पण काय करणार, घाण दिसली की तोंडातून शब्द आपोआप बाहेर येतात. गीता आणि मीनाच्या चेहऱ्यावर अपमानाची झळझळ दिसत होती. काव्या वळून म्हणाली, काय झालं, एवढं त्रास झालं का? माझ्या नवऱ्याकडे जाऊन तक्रार करणार का? अहो, पण तुमच्या दर्जाच्या लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचायला ही परवानगी नसते. काव्य आणि सानिका निघून गेल्या. सानिकेने मागे वळून पाहिलं आणि हसली. किती गोड समाधान मिळालं. पूर्वी ज्या आमच्यावर हसत होत्या, आज त्या मान खाली घालून उभ्या आहेत. काव्या म्हणाली, हो सानिका, मला ठाऊक आहे मी गायकवाड फॅमिलीच्या नावावर चालते, पण रुद्रचं नाव एवढं प्रभावी आहे तर त्याचा फायदा घेण्यात काय हरकत? आधीच त्याने सार्वजनिकपणे जाहीर केलं आहे. सानिका म्हणाली, ठीक आहे, पण आता अभिजितशी बोलायचं आहे. तो म्हणत होता अंगठीबद्दल काही कळलं का? काव्या म्हणाली, मी त्याला भेटायला सांगते, तू आधी घेऊन जा, पाहू दे त्याला. सानिका हसली. काल रुद्र किती देखणा दिसत होता. सगळे त्याच्याबद्दल बोलतायत. काव्या लाजली. मला काय माहिती, कालपासून तर तो मला विश्रांतीच देत नाहीये. सानिकेने मोबाईल दाखवला. गॉसिप ग्रुपमध्ये बातमी धुमाकूळ घालत होती. रुद्र आणि काव्या यांचा अफेअर, पण तो तर जेशिकाशी एंगेज आहे. एंगेजमेंट सोहळ्यातून अर्ध्यातून निघून गेला म्हणे, म्हणजे जबरदस्तीचं लग्न असावं. सानिकेने फोन बाजूला ठेवत हळू आवाजात म्हणाली, लोक काहीही बोलतात, पण मला ठाऊक आहे, खरी बायको तू आहेस. काव्या हसली. लोकांचं बोलणं थांबवता येत नाही सानिका, पण हो, रुद्र जेव्हा माझ्या बाजूला उभा राहिला तेव्हा मला वाटलं मी खरंच कुणाची तरी आहे. त्यावेळी आयशा शांतपणे आरोग्य केंद्रातून बाहेर पडली. ती नदी किनारी आली, जिथे दादासाहेब नेहमी मासेमारी करत बसायचे. ती धावत गेली. आजोबा, तुम्ही आलातच. मला वाटलं रागावलात. दादासाहेब हसले. का रे रागावणार मी? तू आली नाहीस म्हणून वाटलं घरच्यांनी तुला बाहेर जाऊ दिलं नाही काय? आयशेने गाल फुगून म्हटलं, थोडी आजारी होते आधी, पण आता बरी आहे.
आज तुम्ही मला बुद्धिबळ शिकवायचं ना? दादासाहेबांनी हसून म्हटलं. अगं, आजारी होतीस, आता बरं वाटतंय का? हो, आणि आज तर मी तुम्हाला हरवणार आहे. मी खेळात नंबर 1 होणार. दादासाहेब हसले. त्यांनी तिच्यासमोर एक जुनं चेस बुक ठेवलं. बघ, तू खरंच बुद्धिमान आहेस. सुरुवातीला तुला फिशिंग कंटाळवाणं वाटलं म्हणून मी तुला सोंगड्या शिकवल्या, पण आता तू मला चॅलेंज करतेस. पाहूया आज कोण जिंकतं. दोघं हसत हसत खेळायला बसले, पण आयशाच्या लहानशा डोळ्यामध्ये जेवढं कौशल्य होतं ते पाहून दादासाहेबालाही आश्चर्य वाटलं. त्या सोंगट्यांच्या खेळामागे अजून काहीतरी होतं, ज्याचं गूढ फक्त कालच उघडणार होतं. दोघांनी तिथे तयारी संपवली होती. तोच थोड्याच अंतरावरून टोमणेखोर आवाज आला. कोण बरं हे छोट्या मुलांशी बोलत बसले एवढ्या खुशीत? अरे वा, हे तर तूच. खूप दिवसांनी भेटलास. एवढा एकटा पडला आहेस का रे, की आता मुलांबरोबर खेळावं लागते? समाजात मिसळण्याची क्षमता संपली वाटतं. दादासाहेबांनी मागे वळून पाहिलं आणि क्षणभर थांबले. अरे, हे तू किती म्हातारा दिसतोस रे झालास. काय झालं? घरच्यांनी टेन्शन दिलं का म्हणून एवढा चेहरा पडला? तो माणूस म्हणजे दासवंत, म्हणजेच देशमुख कुटुंबाचा प्रमुख. दोघे म्हातारे बरेच वर्षांनी एकमेकांना भेटले होते आणि ती भेटही या छोट्या नदीकाठी झाली होती. म्हातारा तू? मी लांबून बघत होते. वाटलं एखादा वृद्ध रुग्ण दवाखान्यातून पळून आला काय. दासवंतने नेहमीप्रमाणेच धारदार टोमणा मारला. दादासाहेबांना माहिती होतं की बोलण्यात ते त्याला हरवू शकत नाहीत. ते चिडून म्हणाले, तुझी मुलगी परत आली का रे अजून? ऐकले की तूच तिला घरातून हाकलून दिलंस. स्वतःच्या मुलीला घर सोडायला लावतोस आणि आता मलाच शिकवतोस. हा टोमणा दासवंतच्या सर्वात जिव्हारी गेला. असं म्हणायचे की दासवंत आपल्या मुलीवर खूप प्रेम करायचा, पण ती घर सोडून गेल्यानंतर त्याचे केस एका रात्रीत पांढरे झाले होते. तुझा मुलगा तरी तुझ्याशी बोलतो का रे? इतक्यात आयशा हात कमरेवर ठेवून दोघांकडे पाहत म्हणाली, वा, दोघं पण आजोबा आणि वागणूक बघा. शाळेतल्या मुलांसारखी भांडणं. कोण चांगला, कोण श्रीमंत, कोणाचं मूल हुशार, कोणाचं नाही. एवढ्या वयातही स्वतःच्या मुलांवरून तुलना करता. निदान बुद्धिबळ तरी खेळा ना. क्षणभर दोघेही गप्प बसले. थोड्या वेळाने दासवंतने नाक उडवत म्हटलं, बरं ऐक, मी परत आलोय, यावेळी तुमच्या कुटुंबाला सिंहासनावरून खाली उतरवायला. पुणे सिटीत आता आमचा दबदबा राहील. दादासाहेब हसत म्हणाले, अरे, हरलेला नेहमी हरलेलाच राहतो. त्यावेळीही मी तुला असं हरवलं होतं की देश सोडून पळालास, आणि आता पुन्हा तीच गोष्ट होईल. दोघं एकमेकांकडे तुच्छतेने पाहत निघून गेले. दासवंत जाताना आयशाकडे एक कटाक्ष टाकून निघून गेला. आयशाने विचारलं, तो कोण होता? दादासाहेब म्हणाले, तो फार वाईट माणूस आहे. कधी भेटलास तर त्याच्यापासून लांब राहा. हो, समजलं. आयशाला मात्र तो म्हातारा एवढा वाईट वाटला नाही. पांढरे केस, चेहऱ्यावर दुःख, उलट तो दयनीयच वाटला. सानिकाने थोड्याच वेळात काव्याला फोन केला. काव्या, अभिजितला काही महत्त्वाची माहिती मिळालीये. तू स्वतः येऊन भेट. थोडं गुंतागुंतीचं आहे. काव्याने विचारलं.